दिल मन से गाऊंगा तेरा भजन, ऊंचा उठा दे मेरा प्यारा वतन। मेरा वतन, मेरे वतन की बिछड़ी है जनता, किसी का किसी से संग नहीं बनता। याच्यासाठी काय, इसके लिए मैंने ठानी है मनता, सब नेताओं का कर दे मिलन, सब साधुओं का कर दे मिलन, तब दूर हो मेरे दिल की जलन। वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, क्यों ना करे कोई ना दे सहारा, कोई ना दे सहारा, कई व्यक्ति व्यसनों से पाए पतन, कई व्यक्ति व्यसनों से पाए पतन, कहे टुकड़िया उनके उठा दे भजन करू। आता 2-3 दिवसापासून तुम्ही करूनच राहिले, तुम्ही थंडगार झाले, मी थंडगार झालो, पण राहुल भाऊचा आग्रह होता, आमच्या आंबाळकर काकूचा आग्रह होता, आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे भटकर भाऊचा आग्रह होता। ह्या तिघांच्या नावाची एकदा टाळी वाजून द्या। ह्या लोकांमुळे तुमच्या गल्लीत यायला भेटलं, तुमच्या गल्लीत सगळीचं दर्शन झालं, त्याच्याही नावाची टाळी वाजून द्या। ज्या आमच्या पोरांना महाप्रसाद केला त्याच्याही नावाची टाळी वाजून द्या। ज्यानं दिंडी आणली त्याच्याही नावाची टाळी वाजवून द्या। जे इच्छे लोक दिंडीत सहभागी झाले त्याच्याही नावाची टाळी वाजवून द्या। ज्यानं वर्गणी दिली त्याच्याही नावाची टाळी वाजवून द्या। जे जेवायला आले त्याच्याही नावाची टाळी वाजवून द्या। बापा, वर्गणी दिल्यानंतर जेवायला येणार लागेल ना, आवश्यक आहे ना, काळाची गरज आहे। समजा मी 2 पोते दिले, पहिले लोक अपडते, मैं सप्त्याला 2 पोते दिले, मैं सप्त्याला, आवाज शांत पाहिजे म्हणजे, सायलेंट, बिलकुल सायलेंट इज गोल्डन, त्याच्यातच देव आहे। टाळी वाजून दे ह्याच्या नावाची। मैं 2 पोते सप्त्याला वर्गणी दिली, समजा दिल्ली नाही, समजा आता काय समजायला काय लागते, समजा 2 पोते सप्त्याला वर्गणी दिली, आणि जेवायला समजा लोक नाही आले तर मॅन माय बायकोनच खाल्ले असते का? म्हणून जेवायला येणाऱ्याच्या नावाची टाळी वाजून द्या, आणि डोके फ्रेश ठेवा, बिलकुल फ्रेश। जास्त वेळ कीर्तन करणार नाही, तुमचा जास्त वेळ मी घेणार नाही, अजिबात नाही, कारण तुम्ही थकले आहे हे मलाही माहित आहे, पण कुठंतरी एनर्जी देण्याचं एक काम आहे, जे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज माझ्याकडून करून घेणार आहे, ते काम मी तुमच्या समोर करणार आहे, आणि तुम्ही तेवढा प्रतिसाद मला देणार आहे असं मी गृहीत धरतो। मधात कोणी उठून जाणार नाही बा। कोणाची तयारी आहे? हात वर करा, करा हात वर, भजन करू आपण। गोपाला गोपाला
3 शिट्ट्या झाल्या का राहुल? 3 शिट्ट्या झाल्यावर भात शिजला असं समजून जा. वहिनीने विचारला. पहिली झाली, आता 2 बाकी आहे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं भजन, दिलमन से गाऊंगा तेरा भजन, ऊंचा उठा दे मेरा प्यारा वतन. हे भजन मी आज कीर्तनासाठी घेतलाय. एकदा टाळी वाजवून द्या. तुम्ही म्हणून भाऊ नेहमी टाळ्या काय वाजवायला लावते? प्रश्न आला असेल ना तुमच्या मनात, नेहमी काय बाबा उठलं सुटलं का टाळ्या वाजवा, उठलं सुटलं का टाळ्या वाजवा. कोण जिवंत आहे हे चेक करासाठी मुर्दा टाळ्या वाजवते काय? वाजवते काय? दिलमन से गाऊंगा तेरा भजन, ऊंचा उठा दे मेरा प्यारा वतन. दिल मन दोनच गोष्टी पाहिजे, दिल आणि मन. दिल आणि मन ह्या 2 गोष्टी जर संसारात असल, त्याचा संसार स्वर्ग सम संसार हो, त्याचा संसार सुखाचा होते. दिल आणि मन असंत. दिल पाहिजे कोणत्याही गोष्टी, दिल, आणि दुसरं पाहिजे मन. आपलं जे भजन आहे ते त्याच्यावरच आहे. जेथपर्यंत सोडवता येते तो सोडवण्याचा प्रयत्न करू. दिल आणि मन. दिलमन से गाऊंगा तेरा भजन असं म्हटलंय. तबला पेटीचे गाऊंगा म्हटलं काय? नाही. टाळ मृदुंगचे? नाही. दिंडीचे म्हटलं काय? नाही. महाप्रसादचे? नाही. दिल मन से गाऊंगा. अबे तबला वाजवता वाजवता मेला तर देऊ नाही भेटत तुले? नाही भेटत. पेटी वाजवता वाजवता नाही भेटत. भात भेटत, देव नाही भेटत. दिल मन से, दिल आणि मन. दिल मन से गाऊंगा. ज्या दिवशी तबल्याने दिलाची मनाची जोड लावशील त्या दिवशी देव भेटल्याशिवाय राहणार नाही. टाळी वाजवून द्या. दिल आणि मन पाहिजे आपल्याला. दिल आणि मन. परणमध्ये आहे तुम्ही, जेवण झालंय ना तुमचं, मस्त फोर्स न बोलणार. काय पाहिजे? दिल आणि तबला पेटीनं देव भेटत नाही. लय तबल्यावाले लाता खाल्ल्या, लय तबल्यावाले न खाल्ल्या. कारण वाजवे तबला पण दिल त्याचं. दिल दिल. छत्रपती शिवाजी महाराजनं हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. उद्या जयंती आहे शिवाजी महाराजची. छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. तशीच केली का? नाही. दिल लावलं. दिल. कोणत्याही गोष्टीने दिल लावल्याशिवाय गोष्ट चांगली होत नाही. भाजी करायची आहे तुम्हाला, भाजी. मसाल्यानं भाजी चांगली होते म्हणते. बरोबर आहे की नाही? मसाल्यानं भाजी चांगली होते. असा कोणता बदमाश तुम्हाला सांगणार? काय नाही होस म्हणते. मसाल्यानं भाजी होते. मसाल्यानं भाजी होते, पण मसाल्याची भाजी नाही होत. लक्षात ठेव जा. तुम्ही मसाले होय, मी वांग होय. तुम्हाला जर असं वाटत असल तर आपल्या हातची भाजी सुंदर झाली पाहिजे, तुम्हाला त्याच्यात काय लावा लागल? पटलं? पटलं काय? पटून राहिलं काय? एकदम साध्या सोप्या भाषेत बोलणार आहोत मी काही जास्त जमतच नाही ते. पटलं तुम्हाला? हिंदवी स्वराज्याची स्थापना केली छत्रपती शिवाजी महाराजनं. काय लावलं? काय लावलं? अन्यायाचा अत्याचाराचा प्रतिकार केला. काय लावलं? शिवाजी महाराज जर दिल लावलं नसतं तर आज आपण या ठिकाणी बसू शकलो नसतो. हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली असती. कुठची हो जयंती तरी करू शकलो असतो का आपण महाराजची? नाही. तुकडोजी महाराजची पुण्यतिथी तरी नाही. भटकर भाऊ पुण्यतिथी. दिल लावलं. दिल. तेव्हा भगवा फडकला टाळी वाजून दे त्याच्या नावाची. कोणत्याही गोष्टीने दिल लावल्याशिवाय तुमची कोणतीही गोष्ट पूर्ण होत नाही. श्रीमंत शिवाजी महाराज. शिवाजी महाराज गरीब होते का श्रीमंत होते?
कोणता बदमाश तुला सांगणार आणि बरोबर माझ्यापाशी श्रीमंत जर असते तर सगळ्यात पहिले खजिने लुटा लागले खजिने माहित आहे तुम्हाला तुम्ही उनके खातीर प्राण तजेंगे म्हणता बरोबर आहे गुरुदेव हमारा प्यारामध्ये कळवा आहे उनके खातीर प्राण तजेंगे समजून गुप्त मीटिंग घेतली शिवाजी महाराजांनी गुप्त मीटिंग गळे हो आपल्याला स्वराज्याची स्थापना करायची आणि आपल्याजवळ पैसे नाही स्वराज्याची स्थापना करायची आहे पण आपल्याजवळ पैसे नाही मंतर मारल्यानं झाला काय मंडप नाही हे खाली बोलले हे तरी येते काय नाही नुसते जेवणावर आले काय नाही पैसे लागलेच आहे ना हा गुप्त मीटिंग झाली गळहो आपल्याला स्वराज्याची स्थापना करायची आहे त्याच्यासाठी आपल्याला पैसे लागणार आहे काय करावं चारच लोक होते मीटिंग मध्ये दरवाजा आतून बंद होता चारच लोक दरवाजा बंद होता कोणताही कार्यक्रम किंवा काही करायचं असं पिल्लर चारच पाहिजे मेन जास्त बोलवू नये ते सत्यानाश करते बोलवू नये चार लोक हिंदवी स्वराज्याची स्थापना करायची आहे एक उभा झाला महाराज गळ्यातला कोप काढला शिवाजी महाराजच्या चरणावर दुसरा उभा झाला महाराज अंगठ्या होत्या अंगठ्या काढल्या शिवाजी महाराजच्या चरणावर ठेवल्या तिसरा त्याच्याजवळ सोन्याचं नव्हतं पण चांदीचा करदोळा होता पहिले राहील तुम्हाला अभ्यास असो मलाही होता तुम्हाला आहे कुठचे स्वतःचेच नाही तुम्हाला तर चांदीचे कुठून येणार चांदीचा करदोळा होता करदोळा काढला महाराजांच्या चरणावर ठेवला एक माणूस होता महाराज या लढ्यासाठी मी काही देऊ शकत नाही महाराज माझे लेकरं बाळ उपाशी आहे महाराज मी काही देऊ शकत नाही पण एक गोष्ट देऊ शकतो म्हणे ज्या वेळेस तुमच्यावर संकट येईल त्या वेळेस मी तुमच्यासाठी प्राण देऊ शकतो म्हणजे असे मावळे होते टाळी वाजवून देते नावाचे शिवाजी महाराज जरी गरीब होते बाबू पण आजही जय जयकार करत असताना आपण काय म्हणतो श्रीमंत शिवाजी महाराज एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझा राजा शिवराजा शिवराजा माझा राजा नाव गाजते एकच राजा किती राजा असते कोणता बघण्याचं तुम्हाला सांगणार राजे असते चार पत्ते ठेवणारे विचारा चार राजे असते मला अभ्यासात ठेवा लागते सारा अभ्यास चार राजे असते चार किती
एक असते झबूचा. कार्यक्रम चालू आहे काय? चालू द्या. पंगत बसली काय? बसू द्या. समाप्ती झाली काय? होऊ द्या. हे वय झबूची अवलाद. झबूचा. दुसरा असते चिडीचा. चिडीचा वय का तो 70. चष्म्याच्या वरतून पाहते. नवीन जर पोरगी कोणाची लेखबाळ जर चालली असेल काही रस्त्यानं, चष्मा वरते करून पाहते. कुठच्या वय? चिडी मार. चिडीची अवलाद. तिसरा असते इटीचा. एवढेच काम आहे ते. काय करणार आहे? काय होते त्याची चिडी इटीची. पण एकच राजा बदामचा. बदामचा म्हणजे प्रेमाचा. टाळी वाजून द्या. छत्रपती शिवाजी एकच वयाच्या 23व्या वर्षी फासावर गेला भगतसिंग. इंग्रजांना विचारलं, हे भगतसिंग, तुझे फांसी होने वाली है, तुझे डर नहीं लगता? भगतसिंगनं काय उत्तर दिलं? आताच्या पोरांना काय उत्तर दिलं असतं? भगतसिंगनं काय उत्तर दिलं? नहीं साहब, मुझे डर नहीं लगता. अंग्रेज का कोई भी फांसी का फंदा भगत सिंह को मार नहीं सकता. एक भगत सिंह मर जाएगा तो हजारों भगत सिंह इस देश में पैदा हो जाएंगे. भगत सिंह को उत्तर. भगत सिंह, तुझे डर नहीं लगता? नहीं. क्यों? क्योंकि मैं प्यार करता हूं. किससे? मैं प्यार करता हूं अपनी माँ से, और उस माँ का नाम है भारत माता. भारत माता की कर करम अपना करेंगे, हर करम अपना करेंगे, दिल है वतन तेरे लिए, दिल दिया है जान दिएंगे, है वतन वतन तेरे लिए.
हे सोडून कुठंच जाणार नाही, शेवटावर तुम्हाला पोहोचवल्याशिवाय. दिल 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 दिया है जा भी देंगे ऐ वतन तेरे लिए ऐ सनम. तेरे लिए आहे तुमचं असं? आहे का असं? महिला मंडळ आहे का असं? नवऱ्याला उकळ पेंडिंग देत, साधूले शिरा देतात. शिरा नवऱ्याला उकळ पेंडी नाही, तसाच गेला उपाशी सरला हॉटेलात. मग काय सांगाल पुढं? नवऱ्याला उकळ पेंडी नाही, साधूले शिरा देतात. आणि बाकीच्या बाहेरच्या बाईजवळ कुटाने करता नवरा बदमाश आहे म्हणून. बरोबर आहे? बाकीच्या बाहेरच्या बाईजवळ कुटाने करता. मला एक सांगा माय मावले हो, उकड पिंडी वालाच एवढा बदमाश आहे तर शिऱ्यावाला कोण्या साधूवर भरोसा ठेवता तुम्ही? कोण्या साधूवर? बर ठीक, नवऱ्याचं नाव तरी सर्व सुद्धा घेता काय? आता ते कार्यक्रम आलता तो वानवाट्या संक्रांत. संक्रांत काय भेटलं तुम्हाला त्याच्यात? गो सडले ते बोर निऱ्या हया त्याच्यात, ऊसाचे पेरकंड, रस नाही त्याच्यात. खरंच नाही ना, फोन खायला होता दात दुखून राहील तेव्हापासून. रस नाही त्याच्यात. एवढं सारं घेऊन येतात. एक ते वाण हरभऱ्याच्या गाठी येते पोट खराब करायला. माझ्या घरची चमचा भेटला होता, चमचा. पोहे करून आला भाऊले सांगितली मी गोष्ट. पोहे खाता खाता बस चमचा असा पोह्यातच खूपच, किती नरम राहते पोहे, पोह्यातच चमचा खुपसला, बागला. माझ्या घरची म्हणजे वाहनातला आहे म्हणून लक्षात आलं. आणि एवढं सगळं तुम्ही हे करून काय करता? काचेची नाणी गुलाबाचं पाणी, काचेची नाणी गुलाबाचं पाणी. हेमंतरावचं बोलणं ढोरा डोकरा पाणी. दुसऱ्या घरी गेल्या, गांजराचा केला शिरा. गांजराचा केला शिरा, त्याच्यात टाकलं खोबरं किसून किसून. गांजराचा केला शिरा, त्याच्यात टाकलं खोबरं किसून. गौकर बापू बसले रुसून चाटून किसून. उभी होती माडीवर, उभी होती माडीवर, ऊन पडली साडीवर. काय शब्द रचना आहे तुमच्या, तुम्हालाच माहित नाही. उभी होती माडीवर, ऊन पडली साडीवर. कृष्णाच्या बाबानं साडी आणली भाजीपाल्याच्या गाडीवर. घरात होता कोंबडा, त्याला अटकवलं होतं धोतर. घरात होता कोंबडा, त्याला अटकवलं होतं धोतर. राहुल भाऊनं दागिने आणले जसं कांद्याचं होतं. करता काय तुम्ही? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, स्त्री ही सगळ्यात धार्मिक आहे. तुम्हाला बरं वाटून राहिलं असं ना आता, बरं आहे वाटत गोष्टी. सगळ्यात धार्मिक स्त्रीच आहे. सकाळी कोण उठते बाबू? आई का बाबा? बाहेर पाणी कोण टाकते? रांगोळी कोण करते? रांगोळीवर ते कुकू कोण टाकते? चहा कोण करते? देवपूजा कोण करते? अगरबत्ती कोण पेटवते? धूपबत्ती कोण पेटवते? मेणबत्ती कोण पेटवते? घर कोण पेटवते? पटलं का? हे सगळं जर मिटवायचं असन तर याच्यासाठी तुमचं दिल पाहिजे घरात. मुद्दा सोडून नाही बोलून राहिलो. दिल पाहिजे घरात. दिल दिल आहे तुमचं? मन आहे तुमचं? आहे? दिल है
के मानता